वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. राहुरी कॉलेज बस थांब्यावर एसटी बसेस थांबत नाहीत. आमदार तनपुरे आक्रमक. अधिकृत बस थांबा असूनही विद्यार्थ्यांची हेळसांड. चालक वाहकांवर कारवाईचे निर्देश. राहुरी कॉलेज हा अहिल्यानगर विभागाच्या एसटी बसेसचा अधिकृत बस थांबा असतानाही अनेक बसेस येथे थांबत नसल्याने विद्यार्थी, शिक्षक आणि प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. याबाबत विद्यार्थ्यांकडून सातत्याने तक्रारी प्राप्त झाल्यानंतर राहुरी कॉलेज येथे संबंधित अधिकारी, महाविद्यालय प्रशासन आणि विद्यार्थी प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. या बैठकीत आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आक्रमक भूमिका घेत अधिकृत बस थांबा असताना विद्यार्थ्यांना बस सेवेपासून वंचित ठेवण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही असा स्पष्ट इशारा दिला. राहुरी कॉलेज हा अधिकृत बस थांबा आहे, त्यामुळे अहिल्यानगर विभागाच्या सर्व एसटी बसेसनी येथे नियमित थांबणे बंधनकारक असताना काही बसेस थांबत नसल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी मांडल्या. इतकेच नाही तर राहुरी बस स्थानकातून काही वाहकांकडून राहुरी कॉलेजला जाणाऱ्या प्रवाशांना बसमध्ये घेण्यास नकार दिला जात असल्याच्या तक्रारीही बैठकीत समोर आल्या. यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. अधिकृत थांबा असूनही बस थांबत नसेल तर मग हा बस थांबा नेमका कशासाठी, असा संतप्त सवालही उपस्थित करण्यात आला. या प्रकाराची गंभीर दखल घेत राहुरी कॉलेज येथे सर्व एसटी बसेसना नियमित थांबा देण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. तसेच राहुरी कॉलेज हा अधिकृत बस थांबा असल्याचा फलक तातडीने लावण्याचे आदेश देण्यात आले. अधिकृत बस थांबा असूनही बस न थांबवणाऱ्या चालक आणि वाहकांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशाही स्पष्ट सूचना देण्यात आल्या. विद्यार्थी आणि प्रवाशांच्या सोयीशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. एसटी प्रशासनाने तातडीने ठोस कार्यवाही करून विद्यार्थ्यांना नियमित आणि सुरळीत बससेवा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश यावेळी देण्यात आले. दरम्यान राहुरी कॉलेजचा अधिकृत बस थांबा असूनही एसटी बसेस थांबत नसल्याच्या तक्रारींवर आमदार प्राजक्त तनपुरे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे आता एसटी प्रशासन काय कारवाई करते याकडे विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे लक्ष लागले आहे. राजेंद्र उंडे, वेद बातमीचा, राहुरी. म्हणजे माझ्याशी गैरवर्तनाने बोलले, म्हणजे सगळ्याच मुलींबाबतीत तसं करतात सर. मी पत्र देतो तक्रार करायचं असं नाही ना. मला नाव पाहिजे, कोण आहे काय ते. गाडी उभं होती श्रामपूर नगर डेपो. गाडीवाल्यांनी काय केलं, कंडक्टरनी डायरेक्टली दरवाजा लावून घेतला आणि म्हणी आमची सीट फुल झालीत नाही. राजमाताची जाऊ बस होती. आम्ही वरती जाऊन बघितलं तर गाडी निम्मी रिकामी होती. मग त्यानंतर आम्ही तिथं आगार प्रमुखाकडे यांच्याकडे पण गेलो होतो, तर त्यांनी पण आम्हाला काही सहकार्य केलं नाही. आणि त्यानंतर मग मी ती विद्यार्थिनी हेल्पलाईन नंबर असतो ना बसवर जुन्या, त्यावर आम्ही कॉल केला त्यांना. मग ते बोलले तर ते म्हणे बस माग ओळली होती. म्हणजे ते आमच्याशी म्हणजे खरं नाही वागत. कॉलेज सुटल्यावर सेपरेट बस असते ना. सेपरेट बस नव्हती नाही गेली का तू? रोज नाही येते. रोज नाही, काही थांबत नाही. आता ते त्यासाठी असं काही पुरावा जो पाहिजे ना, आपण म्हणतोय तर त्यासाठी मी काल आणि आज दोन्ही वेळेस व्हिडिओ काढला बसचा. काल श्रीरामपूर डेपोची बस थांबलीच नाही आज करून, आणि आज एक धुळीची गाडी होती, त्यांचा मी व्हिडिओ बनवला म्हणून ते थांबले. आणि जसं व्हिडिओ आपल्या ज्या नगर डिव्हिजनच्या बस इथं थांबणं अपेक्षित आहे, त्या बऱ्याचशा बस थांबत नाही तिथं. बऱ्याचशा मला तक्रारी मुलींनी सांगितल्या, काही थांबत नाही, थांबले तरी तुमच्यापासून आम्हाला काही उत्पन्न नाही, असे पण कॉमेंट करणारे आपले काही कर्मचारी आहेत. ते उद्यापासून एक तर सगळ्या बस कंपल्सरी थांबल्या पाहिजे इथे जरा राहुरी कॉलेजवर तुमच्या डिव्हिजनच्या. आणि मी आता काही 2-3 मुलींशी काही जण तुमचे लोक म्हणजे असे काही पण अनावश्यक काही टिप्पण्या केल्या, तर मला माहीत नाहीत कोण आहेत काय. भविष्यात अशा जर टिप्पण्या असतील तर तुम्हाला त्यांच्यावर कारवाई करावी लागेल जरा काय. म्हणजे पास धारक आहेत म्हणजे शासन ते पास रिम्बर्स करतो ना महामंडळाला. म्हणजे ड्रायव्हरला किंवा कंडक्टरला असं बोलायची कोणी मुभा दिली काय की तुमच्याकडून उत्पन्न नाही ना, असं नाही तसं नाही. तर तुम्ही सूचना द्या जरा इथं, असं कोणी परत मला कॉमेंट नाही पाहिजे. आणि सगळ्या नगर डिव्हिजनच्या तरी सगळ्या बस इथे थांबल्या पाहिजे. मला एकाही विद्यार्थ्याचं